बांगलादेशमधल्या हिंदूंवर होत असलेल्या अन्यायाविरोधात त्याचबरोबर बांगलादेशमधील हिंदू मंदिरांच्या तोडफोडी विरोधात इगतपुरीमध्ये देखील निषेध मोर्चा निघालाय। इगतपुरी तालुक्यातील सकल हिंदूंच्या वतीने महामार्गापासून ते इगतपुरी तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आलाय। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास काजळे यांनी। गेल्या अनेक दिवसांपासून बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू धर्मियांवरती जे काही अत्याचार होत आहेत, त्यांच्यावरती जो अन्याय होत आहे, त्याचबरोबर हिंदू धर्मियांची जी देवस्थानं आहेत त्यांच्यावरती देखील हल्ला करण्यात येत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये याचे पडसाद जे आहेत ते भारतामध्ये देखील बघायला भेटत आहेत। आज नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यामध्ये सर्वच हिंदू धर्मीय संघटना ज्या आहेत त्या एकत्रित आलेल्या आहेत आणि जे काही बांगलादेशमधील हिंदू आहेत त्यांच्यावरती जो होणारा अत्याचार अन्याय आहे तो कुठेतरी दूर झाला पाहिजे आणि आमचा आवाज हा जो आंतरराष्ट्रीय पातळीवरती पोहोचला पाहिजे अशी सर्वांची भावना आहेत। आपल्याबरोबर काही हिंदू संघटनांचे पदाधिकारी आहेत। आपण नेमकं जाणून घेत नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे। दादा काय सांगाल? गेल्या मागच्या महिन्यामध्ये बहुतेक महिन्यांमध्ये आपण बघितलं असेल की बांगलादेशातील जे अल्पसंख्याक आहेत त्यांच्यावर जो काही अत्याचार होतोय, जवळजवळ 50 जिल्ह्यांमध्ये 2000च्या वरती जे काही हल्ले करण्यात आले, त्यामध्ये आपले जे हिंदू आहेत त्यांच्यावर त्यांचे घरं उद्ध्वस्त करण्यात आली, त्यांच्या लेकी बाळांवर जे काही बलात्कार करण्यात आले, वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार करण्यात आले, त्याच्या निषेधार्थ भारत सरकारने सुद्धा याच्यात जागतिक पातळीवर आवाज उठवावा। या संदर्भात आम्ही आणि मानवाधिकार ज्या काही संस्था आहेत त्या सर्वांनी बांगलादेशातील जो काही अल्पसंख्याक हिंदू आहेत त्यांच्या मागे उभं राहावं, यासाठी आज पूर्ण भारतभर सकल हिंदू समाजाच्या मार्फत जिथे निषेध व्यक्त करण्यात येत आहे। थोड्याच वेळात हा निषेध मोर्चा जो आहे तहसील कार्यालयापर्यंत जाणार आहे आणि त्यानंतर यावरती तहसीलदारांना निवेदन देऊन ज्या काही मागण्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम हिंदू समाजाच्या वतीने करण्यात येत आहे। लोकशाही न्यूज साठी विकास काजळे, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।